स्वतःची काळजी किंवा सेल्फ केअर हा शब्द ऐकल्यावर डोळ्यासमोर नक्की काय उभं राहतं? कदाचित महागडे स्पा, सुट्टीसाठीची एखादी खास ट्रिप किंवा एखादा फेस मास्क. पण खरी सेल्फ केअर या जाहिरातींच्या खूप पलीकडची गोष्ट आहे. ती काहीतरी विकत घेण्याची गोष्ट नाही, तर ती एक सातत्यपूर्ण सवय आहे. चला तर मग याच खऱ्या सेल्फ केअरच्या संकल्पनेचा या स्रोत सामग्रीच्या आधारे सखोल आढावा घेऊया. फरक समजून घेण्यासाठी ना या दोन संकल्पना बघूया. एका बाजूला आहे ती सेल्फ केअर, जी आपल्याला विकली जाते, जी खर्चिक असते, कधीतरी केली जाते, आणि ती पण कधी जेव्हा सगळं काही बिघडलेलं असतं किंवा खूप ताण आलेला असतो तेव्हा एक प्रतिक्रिया म्हणून. आणि दुसऱ्या बाजूला आहे खरीखुरी पायाभूत सेल्फ केअर, जी गंमत म्हणजे जवळपास मोफत आहे, सातत्यपूर्ण आहे, आणि ती समस्या आल्यावर नाही तर समस्या येऊ नये म्हणून आधीच केली जाते. आज आपण याच पायाभूत सेल्फ केअरबद्दल बोलणार आहोत. हे वाक्य बघा, सेल्फ केअरचा संपूर्ण अर्थ यात दडला आहे. म्हणजे स्वतःची काळजी घेणं म्हणजे तणावातून सुटका मिळवण्यासाठी तात्पुरतं काहीतरी करणं नाही, तर आपलं आयुष्यच असं घडवणं की त्यातून सतत पळून जाण्याची, ब्रेक घेण्याची गरजच वाटणार नाही. हा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा दृष्टिकोन बदल आहे. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया आपल्या मनापासून, कारण सगळं इथूनच तर सुरू होतं. बघूया मनासाठी कोणत्या सवयी महत्त्वाच्या आहेत. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची सवय, सकाळी डोळे उघडल्या उघडल्या पहिली गोष्ट काय होते? बरोबर, फोन उचलला जातो. आणि त्याच क्षणी आपण आपला दिवस सुरू करत नाही, तर आपण इतरांच्या दिवसात ओढले जातो. नोटिफिकेशन्स, मेसेजेस, बातम्या, आपला मेंदू थेट प्रतिक्रियात्मक मोडमध्ये जातो. म्हणून दिवसाची सुरुवात शांततेत आणि स्वतःच्या हातात घेण्यासाठी पहिले 30 ते 60 मिनिटं फोनला लांब ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. पुढची सवय आहे ब्रेन डंप. आपल्या डोक्याचं कसं आहे माहितीये? एका कम्प्युटरसारखं, जिथे दिवसभरात खूप साऱ्या फाईल्स उघड्या राहतात. विचार, चिंता, कामांची यादी, या सगळ्यामुळे मानसिक थकवा येतो. ही सवय अगदी सोपी आहे. रात्री झोपण्याआधी फक्त 5 मिनिटं एक वही घ्या आणि डोक्यात जे काही चालू आहे ते सगळं लिहा. चांगलं, वाईट, अर्धवट, सगळं. याने काय होतं, ते सगळं मानसिक ओझं कागदावर उतरतं आणि डोकं एकदम मोकळं होतं. नाही म्हणायला शिकणं ही एक कला आहे आणि ती सेल्फ केअरसाठी खूपच आवश्यक आहे. सतत सगळ्यांना, सगळ्या गोष्टींना हो म्हणत राहिलो तर काय होतं? आपलीच ऊर्जा संपते. आपण स्वतःसाठी काहीच शिल्लक ठेवत नाही आणि नकळतपणे बर्नआउटच्या दिशेने जातो. हे लक्षात ठेवलं पाहिजे की जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला नाही म्हणतो तेव्हा आपण आपल्या स्वतःच्या वेळेला, ऊर्जेला आणि मानसिक शांततेला हो म्हणत असतो. आपले फोन, लॅपटॉप, टीव्ही, आपण अक्षरशः 24 तास एका डिजिटल गोंधळात जगतो. आपला मेंदू सतत ऑन असतो, त्याला आराम मिळतच नाही. म्हणूनच डिजिटल डिटॉक्स म्हणजे ठरवून या सगळ्यापासून लांब राहणं. आठवड्यातून काही तास किंवा रात्री 8 नंतर स्क्रीन बंद, असा एखादा नियम. याने फक्त शांत वाटत नाही, तर आपलं स्ट्रेस हॉर्मोन कॉर्टिसॉल पण कमी होतं. आपल्याला कायम वाटतं की आपण सतत काहीतरी करत राहिलं पाहिजे. नुसतं शांत बसणं म्हणजे जणू वेळ वाया घालवणं. पण हे खरं नाहीये. खरं तर जेव्हा आपण शांत असतो तेव्हा आपला मेंदू सगळ्यात जास्त महत्त्वाचं काम करत असतो. तो दिवसभरातल्या गोष्टींवर प्रक्रिया करतो, भावनांना समजून घेतो, नवीन आयडिया तयार करतो. त्यामुळे दिवसातली फक्त 10 मिनिटं काही न करता फक्त शांत बसून बघा. बरं, हे झालं मनाबद्दल. पण मन आणि शरीर ही काही वेगळी नाहीत, ती एकमेकांशी जोडलेली आहेत. त्यामुळे आता बघूया शरीराची काळजी घेण्यासाठी, त्याचा पाया मजबूत करण्यासाठी कोणत्या सवयी महत्त्वाच्या आहेत. शरीरासाठी सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे झोप. यावर कोणतीही तडजोड चालणार नाही, कारण हाच खरा पाया आहे. हे वाक्य किती खरं आहे बघा. आपण झोपेला अनेकदा गृहीत धरतो, पण झोप काही लक्झुरी नाहीये, ती आपल्या आरोग्याचा आधारस्तंभ आहे. झोप अपुरी झाली की सगळंच बिघडतं. आपलं लक्ष लागत नाही, चिडचिड होते आणि आजारी पडण्याची शक्यताही वाढते. तर मग चांगली झोप घ्यायची कशी? काही सोप्या गोष्टी आहेत. खोली शक्य तितकी शांत, थंड आणि अंधारी असावी. झोपायच्या किमान 1 तास आधी सगळे स्क्रीन बंद. आणि हो, रोज साधारण एकाच वेळी झोपण्याची आणि उठण्याची सवय लावणं. यामुळे आपल्या शरीराचं नैसर्गिक घड्याळ बरोबर सेट होतं. व्यायाम म्हणजे शिक्षा किंवा कॅलरीज जाळण्याचा हिशोब, हा विचारच बदलायला हवा. व्यायाम म्हणजे शरीराला दिलेले गिफ्ट आहे. आपल्या शरीराला हालचाल आवडते, त्यामुळे असा व्यायाम निवडा जो करताना खरंच मजा येईल. मग ते चालणं असेल, डान्स असेल, सायकलिंग किंवा योगा. उद्देश आहे छान वाटणं, ऊर्जा मिळवणं, कॅलरीज मोजणं नाही. आता एक अगदी सोपी पण आपण सतत विसरतो अशी गोष्ट, पुरेसं पाणी पिणं. डोकेदुखी, थकवा, चिडचिड याचं एक साधं कारण असू शकतं शरीरात पाण्याची कमतरता.
त्यामुळे एक नियमच बनवून टाकावा. तहान लागण्याची वाट बघायची नाही. दिवसभर थोडं थोडं पाणी पित राहायचं. जेवणाबद्दल बोलताना सतत हे खाऊ नका, ते खाऊ नका असं ऐकायला मिळतं. यामुळे एक अपराधी भावना येते. त्याऐवजी असा विचार केला तर की आपण आपल्या जेवणात आणखी चांगलं पौष्टिक काय वाढवू शकतो. म्हणजे जास्त भाज्या, फळं, कडधान्य. फोकस हा निर्बंधांवर नाही तर पोषणावर हवा. कारण अन्न हे आपल्या शरीरासाठी इंधन आहे. आपण माणसं निसर्गाचा भाग आहोत. पण आता आपलं आयुष्य 4 भिंतीत कृत्रिम प्रकाशात अडकलंय. रोज फक्त 15 मिनिटं बाहेर जाऊन कोवळा सूर्यप्रकाश घेतला तरी आपल्या शरीराचं नैसर्गिक घड्याळ म्हणजे सर्केडियन रिदम योग्य प्रकारे काम करतं. आणि फक्त सूर्यप्रकाश नाही, थोडा वेळ हिरवळीत, झाडांखाली घालवणं हे आपल्या मानसिक आरोग्यासाठी खूपच गरजेचं आहे. अच्छा, आता या 10 सवयी ऐकून कदाचित असं वाटेल की अरे देवा, हे सगळं कसं आणि कधी करायचं? आणि हे वाटणं अगदी स्वाभाविक आहे. पण घाबरू नका, एकदम सगळं करायचं नाहीये. इथे एक खूप महत्वाचा विचार लक्षात ठेवायला हवा. परफेक्शनिझम म्हणजे प्रत्येक गोष्ट अगदी अचूक आणि एकदमच करण्याचा हट्ट हा सेल्फ केअरचा सर्वात मोठा शत्रू आहे. कारण मग ती काळजी राहत नाही, ती एक कामाची यादी बनते आणि मग त्याचाच एक नवीन ताण येतो. त्यामुळे या 10 गोष्टींकडे एका चेकलिस्टसारखं नाही तर एका मेन्यू कार्डसारखं बघा आणि विचार करा, यातलं असं काय आहे जे आज, आत्ता आपल्यासाठी सगळ्यात जास्त गरजेचं वाटतंय. फक्त ती 1 किंवा 2 गोष्टी निवडा आणि फक्त तिथून सुरुवात करा. लक्षात ठेवा, छोटे, सातत्यपूर्ण बदलच टिकतात आणि आयुष्यात मोठा फरक घडवतात. तर जाता जाता एकच प्रश्न, या 10 पैकी ती कोणती एक सवय आहे जी आजपासून सुरू केली तर आयुष्यात सगळ्यात मोठा सकारात्मक बदल घडवू शकते? फक्त एका गोष्टीचा विचार करा, कारण तो विचार करणं हीच सेल्फ केअरच्या प्रवासाची खरी सुरुवात आहे.